लाइफ इंडिया टीव्ही न्यूज। सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे बैठकीचं आयोजन केलं होतं। बैठकीचं आयोजन केल्यानंतर बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली की बुलेट ट्रेनला जो दर मिळाला होता तो दर मिळाला पाहिजे, अशा प्रकारची यांची शेतकऱ्यांची भूमिका आहे ती रास्त आहे। पण शासनाने एक JR काढल्यामुळे दोन फॅक्टर देण्यासाठी आपल्याला अडचणी येतात। कारण शासनाचा JR असा आहे की MMR रिजनमध्ये ज्या ठिकाणी जमिनीचे दर FSI मध्ये मोजले जातात त्या ठिकाणी किंवा स्क्वेअर मीटरमध्ये मोजले जातात त्या ठिकाणी फॅक्टर 1 लावावा। पण माझी भूमिका त्याच्या पाठीमागे अशी होती की अशा अनेक जागा आहेत MMR रिजनमध्ये ज्याला स्क्वेअर मीटरमध्ये ज्याचा रेडी रेकनर मोजला जातो, परंतु त्या ठिकाणी दर जमिनीचे वाढलेले आहेत, परंतु रेडी रेकनरचा रेट हा वाढलेला नाही आहे, त्याच्यामुळे दर कमी येतात। म्हणून मार्केट रेट पकडायचा झाला तर लोकांनी जागाचे व्यवहार झाले नाही, त्याच्यामुळे मार्केट रेट पकडून सुद्धा तो रेट येत नाही। शहरामध्ये राहणारे लोक आहेत, समजा बुलेट ट्रेन ठाण्यातनं जाते तर ठाण्याचा जो परिसर आहे ठाणा कॉर्पोरेशनचा, मातर्डीला पहिलं स्टेशन आहे, मग मातर्डीच्या पुढे अजून जिथून जाते त्या ठिकाणी सरकारचे दर ही रेडी रेकनरचे जास्त आहेत, मार्केट रेटही जास्त आहे आणि मार्केट रेटप्रमाणे व्यवहार झालेले असतात, त्याच्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात रेट येतो आणि त्याला डबल फॅक्टर लावायचा तर सरकारला अजून बर्डन पडते एखादा प्रोजेक्ट करताना। त्याच्यासाठी तो निर्णय बरोबर आहे, पण ग्रामीण भागामध्ये अजून डेव्हलपमेंटच नाही आणि डेव्हलपमेंट नसताना अशा प्रकारचा नियम ग्रामीण भागाला लागू केला तर आता जो काही 12 लाखाचा दर बुलेट ट्रेनला येत होता तो रेट निम्म्यावर आला 5-5.5 लाखावर। मग एकाच शेतकऱ्याची जागा जर बुलेट ट्रेनला गेली असेल आणि त्याच्या आता विरार अलिबाग कॉरिडॉरला जात असेल तर विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी गेलेल्या जागेला तो निम्मे पैसे घेऊन जागा देऊ शकत नाही, असंतोष निर्माण होणार शेतकऱ्यांमध्ये। आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनाही मी विनंती केली ह्या बाबतीत आपण लक्ष घालून 2 फॅक्टर देण्याच्या बाबतीत आपण विचार करावा। त्यांना मी असंही सांगितलं की 14 गावाचा प्रश्न आहे, फक्त 500 कोटी रुपये जास्त द्यावे लागतात, ते 500 कोटी जास्त आपण दिले तर आमचे शेतकरी समाधानी होतील, अशा प्रकारची भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत ही पोचवलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यात निश्चितपणाने यश येईल।